नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आज आपण महाराष्ट्रातील सर्वात आवडीचा पदार्थ करणार आहोत, तो म्हणजे मऊ लुसलुशीत आणि भरपूर आवडीने खाल्ली जाणारी पुरणपोळी। कशी करायची ती आपण पाहूयात। आता आपल्याला सर्वात आधी पुरण तयार करून घ्यायचं आहे। पुरण करण्यासाठी इथे मी 2 वाटी चणा डाळ घेतली आहे। चणा डाळ आपल्याला अनपॉलिश्ड वापरायची आहे। 2-3 पाण्याने ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। शक्य असेल तर आपण 3 ते 4 तास ही चणा डाळ भिजत ठेवू शकतो, जेणेकरून ही शिजवताना आपल्याला त्याला कमी वेळ देता येईल। आता जेवढी आपली चणा डाळ आहे त्याच्या 1.5 ते 2 पट आपल्याला पाणी घालायचं आहे आणि 1 ते 2 चम्मच आपल्याला त्यात तूप घालायचं आहे। आता तूप घातल्याने काय होतं, जेव्हा कधी आपण ही डाळ शिजायला घालतो तेव्हा त्या डाळीचं पाणी कुकरच्या बाहेर येत नाही आणि डाळ जी आहे ती मस्त अशी सळसळीत शिजून येते। तर आता लो फ्लेमवर जवळपास 4 ते 5 शिट्या आपल्याला ह्या डाळीच्या करून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला पुरणपोळीसाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी एका परातीमध्ये 1 बाउल मी इथे गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आणि त्याचप्रमाणे 1 बाउल मी इथे मैद्याचं पीठ घेतलं आहे। चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला थोड्या थोड्या पाण्यात मऊसूत असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं आपण आपलं हे पीठ मळून घेऊ तेवढ्या आपल्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्या मस्त मऊसूत होणार आहेत। थोडं थोडं तेल टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटं हे पीठ आपण हाताने मस्त मळून घेणार आहोत आणि नंतर 10 ते 15 मिनिटासाठी झाकण लावून हे पीठ आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत। आता ही तुम्ही डाळ पाहू शकता, मस्त अशी सळसळीत अशी तयार झाली आहे। आता ही आपण थोडी मिक्स करून घेणार आहोत आणि त्यात आपल्याला गूळ घालायचा आहे। तर आपण जेवढी डाळ घेतली त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडीशी साखर मी ह्यात ॲड करते। जवळपास अर्धा वाटी साखर मी इथे ॲड केली आहे। पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की एका कढईत मी ते सगळं काढून घेणार आहे। पुरणपोळी म्हटलं की महाराष्ट्रात नैवेद्यामध्ये ती हमखास केली जाते आणि होळीमध्ये ती नैवेद्याला बनवली जाते। आता एका कढईमध्ये काढल्यानंतर गॅसवर आपल्याला गुळाचं पाणी होईपर्यंत आणि कम्प्लिटली साखर विरघळेपर्यंत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता चवीसाठी ह्यात आपल्याला सुंठ, जायफळ आणि वेलची पूडची पावडर टाकायची आहे। तर जवळपास 2.5 चम्मच पावडर मी ह्यात ॲड केली आहे आणि थोडी घट्ट टेक्स्चर झालं की गॅस बंद करून घ्यायचा आहे। जर तुम्ही खेडेगावात गेलात तर हे जे पुरणपोळीसाठी पुरण तयार केलं जातं ते पाट्या वरवंट्यावरच वाटलं जातं। त्याने काय होतं, ह्या पुरणपोळीला मस्त अशी टेस्ट येते। सध्याच्या घाई गडबडीत सगळ्यांनाच हे पुरण पाट्या वरवंट्यावर वाटता येत नाही, मग ते लोक पुरण यंत्रामध्ये वाटून घेतात। पण आज आपण हे मिक्सरच्या भांड्यात वाटणार आहोत। तर 1 ते 2 चम्मच पुरण जे आहे ते मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढून आपल्याला मिक्सर ऑन ऑफ मोडवर चालवायचं आहे आणि अगदी बारीक होईपर्यंत हे पुरण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। काढून घेतलं की थोडंसं असं मळून घ्यायचं आहे। आता जी मी पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं ते मस्त असं फुललं गेलं आहे। ते 1 ते 2 मिनिट मी मळून घेतलं आहे आणि आता ह्याच्या मी पुरणपोळ्या तयार करणार आहे। त्यासाठी पिठाचा एक गोळा घेतला आहे आणि तेवढाच पुरणाचा गोळा घेतला आहे। मस्त असा गोल झाला की लगेचच जे पीठ आहे त्याची मोदकासाठी आपण जशी पारी तयार करून घेतो त्या पद्धतीने पारी तयार करायची आहे। बाजूला अगदी पातळ आणि मध्ये थोडंसं असं जाडसर आपल्याला ठेवायची आहे। वाटी तयार झाली की जे सारण आपण तयार करून घेतलं ते मध्यभागी प्रेस करून अशा पद्धतीने ते आपल्याला सील करून घ्यायचं आहे। जर अशा पद्धतीने ही पुरणपोळी आपण सील करून घेतली तर ती कधीच फाटणार नाही। आता सील केल्यानंतर अशा पद्धतीने हाताचा दाब देऊन ती आपल्याला पुरीसारखी थोडीशी स्प्रेड करून घ्यायची आहे, म्हणजे त्यातलं जे पुरण आहे ते इक्वली सगळ्या बाजूने स्प्रेड होईल आणि पुरीसारखं असा शेप झाला की लगेचच ती आपल्याला मैद्याच्या पिठामध्ये डीप करून घ्यायची आहे। आता मैद्याचंच पीठ का, कारण मैद्याचं पीठ वापरल्यावर आपली जी पुरणपोळी आहे ती अगदी सहज लाटली जाते, ती कुठल्या बाजूला चिपकत नाही।
आता जेवढ्या कडा ज्या आहेत त्या पातळ आपल्याला लाटता येईल तेवढ्या ह्या कडा आपल्याला पातळ लाटून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता ही जी पुरणपोळी आहे ती मस्त अशी मी पातळ लाटली गेली आहे आणि जे पुरण आहे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित इक्वली लागलं गेलं आहे. पुरणपोळी शेकवताना आपल्याला तवा कम्प्लिटली असा तापवून घ्यायचा आहे. तवा तापला की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पोळी आपल्याला तव्यावर टाकायची आहे. आता एका साईडने आपल्याला जी पोळी आहे ती तशीच 2 सेकंदासाठी ठेवायची आहे आणि पुन्हा आपल्याला फ्लिप करायची आहे. फर्स्ट टाइम फ्लिप केल्यानंतर ती आपल्याला दुसऱ्या बाजूनेही 2 ते 3 सेकंद तशीच ठेवायची आहे. सेकंड टाइम आपण जेव्हा फ्लिप करतो तेव्हा त्या पोळीला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि ती एका बाजूने मस्त अशी खमंग आणि सोनेरी रंगापर्यंत शेकून घ्यायची आहे. फ्लिप करून आपल्याला दुसऱ्या बाजूनेही तूप लावून ती सोनेरी रंगापर्यंत शेकून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने ह्या सगळ्या पुरणपोळ्या आपल्याला सोनेरी रंगापर्यंत सगळ्या बाजूनी इक्वली अशी शेकून घ्यायची आहे. म्हणजे कुठल्याही बाजूनी तिला आपल्याला कच्ची ठेवायची नाही आहे. जरी तुमची जी पुरणपोळी आहे ती फ्लिप करताना फाटली तरीही ती मस्त अशी टर्म फुलली पाहिजे. एवढं आपलं पीठ मस्त मळलं गेलं पाहिजे. पहिल्यांदा जर ह्या पुरणपोळ्या तुम्ही केल्यात तरी ह्या पुरणपोळ्या मस्त अशा टर्म फुलल्या जातील आणि कधीच फेल होणार नाहीत. आता जे प्रमाण आहे ते तुम्हाला मी सांगितलं आहे, तरीही जेव्हा कधी तुम्ही पुरणपोळी बनवायला घ्याल तेव्हा त्याचं प्रमाण एकास एक असलं पाहिजे. म्हणजे जे पुरण आहे त्याला आपल्याला 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे जे आपण पीठ घेणार आहोत तेही 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैद्याचं पीठ घ्यायचं आहे. ही जी पुरणपोळी आहे त्याला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत भरपूर महत्त्व आहे. कारण कुठलाही सण असो किंवा कुठल्याही सणामध्ये गोडधोडाचा पदार्थ बनवायचा असला की आपण पुरणपोळीला भरपूर प्रमाणात महत्त्व देतो. अशी ही पुरणपोळी आपण होळीच्या नैवेद्याला अगदी आवर्जून बनवतो. तर ह्या होळीला तुम्ही ही पुरणपोळी नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा. पुरणपोळी बनवताना भरपूर अशा महत्त्वाच्या टिप्स आहेत. त्या म्हणजे आपलं पुरण अगदी पातळ नसलं पाहिजे, आपलं पीठ मऊसूत असं मळलं गेलं पाहिजे आणि पुरणपोळी अगदी सहज लाटता येईल एवढं असं पीठ आपलं मऊ असलं पाहिजे. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा. आणि हो, खुश राहा, आनंदी राहा, भरपूर खा.